नमस्कार मित्रांनो, मी अक्षय। तर मित्रांनो, मी आज तुम्हाला घेऊन आलो आहे पांगरे बुद्रुक गावाची ग्रामदेवता आई श्री नीनादेवीच्या मंदिरामध्ये। नीनादेवीचं मंदिर खूप छान आहे, आकर्षक आहे आणि ते कौलारू आहे। मला कौलारू मंदिरं खूप आवडतात। तुम्हाला पण कौलारू मंदिरं आवडतात का? मला कमेंट करून सांगा। मंदिराच्या परिसरामध्ये मंदिराच्या बरोबर समोर खूप मोठं असं एक ओवळीचं झाड आहे, ते मी तुम्हाला नंतर दाखवतो। चला तर मग मित्रांनो, आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया। मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये खूप अशी प्रशस्त जागा आहे। त्याचबरोबर मंदिरामध्ये खूप छान असं लाकडाचं काम केलेलं तुम्हाला पाहायला मिळेल। चला तर मग आपण मंदिर पाहून देवीचं दर्शन घेऊया। तर मित्रांनो, इथे विशेष म्हणजे मला आवडलेली गोष्ट अशी ती म्हणजे मंदिराच्या आतमध्ये पण खूप प्रशस्त अशी जागा, शांत थंड। त्याचबरोबर मंदिराच्या बाहेर पण तितकीच खूप मोठी मोकळी जागा आहे। त्याचबरोबर आणि विशेष म्हणजे मंदिराच्या समोर जे ओळीचं झाड आहे त्याची खूप अशी गर्द सावली मंदिराच्या परिसरामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। झाडाला खूप फळं आली आहेत, ओळं आली आहेत आणि ती पूर्ण परिसरामध्ये आजूबाजूला पडलेली मला इथे बघायला मिळत आहेत। ही फळं खाल्ली जातात। तर मित्रांनो, कसं वाटलं नीनादेवीचं मंदिर मला नक्की कमेंट करून सांगा।